आरआरबीच्या एक्झाम मध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे बरेचसे प्रश्न बघायला मिळतात. अगदी 10 ते 15 प्रश्न सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये ते येऊ शकतात. आणि काही मुलं त्या प्रश्नांना अगदी ओरली सुद्धा सॉल्व्ह करतात कमी वेळामध्ये. पण सगळेच प्रश्न ओरली तुम्हाला जमतील का? पण जे प्रश्न ओरली जमणार नाहीत त्या प्रश्नांना आपल्याला पेन पेपरचा थोडासा हा यूज मात्र करावा लागेल. ज्या व्हॅल्यू तुम्हाला समोर दिसतील त्यातली एखादी का व्हॅल्यू असताना तुम्हाला पेपरवरती लिहावी लागेल. आणि मग तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. असे बरेचसे प्रश्न आपल्याला आरआरबीच्या एक्झाम मध्ये बघायला मिळतात. तसेच आपण जर मॉक सॉल्व्ह करत असलो तर त्या मॉक मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ऍक्च्युअल एक्झामला जसे प्रश्न असतात त्या टाईपचे प्रश्न थोडेसे मी घेऊन येतोय. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करता येईल, युनिट प्लेसनं कसं सॉल्व्ह करायचं असतं, किंवा हाफ टेबल म्हणजे काय असतं, पर्सेंटेजचा यूज कसा होतो, हे बरेचसे प्रश्न बरेचसे टॉपिक आपण काय करूया डिस्कस करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन कांबळे आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्वांट बाय सचिन कांबळे या युट्यूब चॅनलमध्ये. जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. जसे जसे प्रश्न येतील त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारे शॉर्टकट किंवा त्याच्यामध्ये असणारी कोणती ट्रिक वापरता येईल हे मी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये समजून सांगेन. पहिला प्रश्न बघूयात की हा असा प्रश्न आहे की जे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, कुणीही सॉल्व्ह करू शकतं. याच्यामध्ये असं एवढं वेगळं काही नाही आहे. पण फक्त आपल्याला काय करायचंय की ते कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायचंय. जसा जितका कमी वेळ लागेल तितके आपण जास्त अटेम्प्ट करू. आणि आरआरबीच्या एक्झाम अशा आहेत की ज्याच्याकडे स्पीड आहे तोच विद्यार्थी आरआरबी मध्ये पास होऊ शकतो. फक्त स्पीड तुम्हाला मेंटेन करावंच लागेल. ह्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर आर एच एस मध्ये जर बघितलं तर 16चा स्क्वेअर दिलाय आणि -10 × 6. मग 10 × 6 जर केलं तर 60 येईल. आता जर ओरली करतोय, ओरली जर आपल्याला करायचं आहे तर आपण कसं करू शकतो, 10 × 6 किती होईल, 60 होईल. जर इथं बघितलं 10 × 6 60, 16चा स्क्वेअर किती येईल, 256. 256 वजा 60 जर केलं, 256 वजा 60, तर ही व्हॅल्यू येईल 196. आता काही मुलं हे ओरली करतात, पण कधी कधी काय होतं की आर एच एस मध्ये आपण काढलेली जी 196 व्हॅल्यू आहे ही आपण ठीक आहे काढून घेतो, ओरली काढून घेतो, पण विसरतं. आपण ज्यावेळी एल एच एस मध्ये जातो, इकडच्या व्हॅल्यू बघतो, तर त्यावेळी काय करतं, 196 कुठेतरी विसरून जातं. अरे मग आपण आर एच एस मध्ये काय व्हॅल्यू काढली होती असा विचार करतो आणि मग परत आपण आर एच एस कडे जातो. पण जर असं करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जर मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करतोय आणि कुठेतरी व्हॅल्यू विसरते, पण ऍक्च्युअल एक्झामला गेल्यानंतर तुमच्या समोर पेपर असेल त्यावेळी तुम्ही फक्त एकच व्हॅल्यू तिथे लिहून घ्यायची, मनात नाही ठेवायची. ज्यांचा असा प्रॉब्लेम होतोय की ओरली करतो पण विसरतो, मग अशा लोकांनी काय करा की एखादी व्हॅल्यू लिहून ठेवा. पूर्ण ऍज इट इज क्वेश्चन हा पेपरवरती उतरायचा नाहीये, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाईल. मिसिंग नंबर सिरीज मध्ये किंवा रॉंग नंबर सिरीज मध्ये मुलं तसं करतात की आधी पूर्ण ती सिरीज लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग डिफरन्स काढत बसायचं, तर त्याच्यामध्ये वेळ जातो. हे करून घ्या. 10 × 6 60 केलं, 256 वजा 60 किती आलं, 196. पेपरवरती 196 लिहून घ्या. याच्यामुळे काय होईल की बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या नाहीत, फक्त 196 लिहून घेतलं. 10चा स्क्वेअर किती येईल, 100. 196 वजा 100 किती राहिलं, 196 वजा 100 96 राहिलं. मग 12ला कितीने गुणल्यावर 96 येईल, किंवा 96/12 किती येईल, 8 येईल. अगदी 10-15 सेकंदामध्ये हा प्रश्न आपल्याला जमतो. पण सगळ्याच गोष्टी इथं ओरली करू नका की ओरली केल्यानंतरच माझा अटेम्प्ट चांगला होईल, असं काही नसतं. तुम्ही एखादी व्हॅल्यू जर पेपरवरती लिहून घेतली, लिहून घेताना एकदम अशी स्पष्ट व्हॅल्यू लिहून घ्यायची, म्हणजे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण काय लिहितोय. कधी कधी काय होतं, आपण एवढ्या गडबडीने लिहितो की आपल्याला कळत नाही. आपलं थोडं लक्ष त्या टाइमकडे आणि थोडं त्या प्रश्नाकडे, मग आपण इथे गडबडतो थोडा वेळ, मग आपणच काय लिहितोय कळत नाही. लहान लहान गोष्ट आहेत, इझी प्रश्न आहेत, फक्त आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज झाला पाहिजे. आपण एकदम स्पष्ट लिहिलं पाहिजे आणि जे महत्वाचं आहे तेच फक्त पेपरवर लिहून घ्या. ओरली करण्याचा हट्ट हा नकोच, मी सगळं ओरली करतो असं नसतं. तर त्याच्यामध्ये थोडस व्हॅल्यू विसरण्याची शक्यता पण असते आणि थोडस व्हॅल्यू काय होते, आपण लक्षात ठेवलं एक आणि आठवली एक, म्हणजे 196 मी लक्षात ठेवलं पण 296 क्लिक झालं डोक्यात, असं पण होऊ शकतं. त्याच्यापेक्षा 256 वजा 60 करा, 196 इथे लिहून ठेवा आणि बाकीच्या इकडच्या गोष्टी मग तुम्हाला एलएचएस मध्ये काही इझीच वे आहे. तर पेपरचा थोडासा यूज जरी झाला तरी आपल्याला कमी
टाइम मध्ये हा प्रश्न जमू शकतो, असं नाही की प्रत्येक गोष्ट ओरली करून घ्या. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये जर बघितलं तर 2744 भागिले 28 भागिले 14 अधिक 42 बरोबर 7चा पॉवर, म्हणजे 7 तिथं आपल्याला 7चा कोणता पॉवर येईल हे शोधायचं आहे. याला मध्ये आता ह्या सिरीजला आपण कसं लिहू शकतो की 2744 भागिले 28 गुणिले 14. आता हे गुणिले 14 का आलं असं पण आहे. ज्यावेळी असा सिरीज तुम्हाला दिसते की दोन ठिकाणी भागिले चिन्ह असतं, त्यावेळी ह्या पद्धतीनं आपण असं त्याला लिहू शकतो की अगोदर 2744 भागिले 28 करा, मग आलेल्या आन्सरला तुम्ही काय करा भागिले 14 करा, मग तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर हे झालं तुमचं प्रश्न. 7चा कितवा पॉवर येईल, आपण एक्स पॉवर येईल असं समजूया. मग इथं आपल्याला काय करता येतं की ह्या व्हॅल्यूला आपण 7 भाग देऊ शकतो. 7 चोक 28. मग इथं सुद्धा काहीतरी भाग दिल्यानंतर एखादी व्हॅल्यू येईल. पण थोडस जर आपण लॉजिक लावलं, थोडासा जर सेन्स वापरला तर बघा की 28च्या ही कितपत व्हॅल्यू आहे 2744. 28 गुणिले जर 100 केलं, जर मी 28 गुणिले 100 केलं तर ती व्हॅल्यू येते 28. मग 28 पेक्षा कमीच आहे ना ही व्हॅल्यू, म्हणजे कुठंतरी 28 गुणिले 99 येऊ शकतं, 28 गुणिले 98 सुद्धा येऊ शकतं. थोडं लॉजिक लावायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफिकेशन सोडवायचं कसं याचा अभ्यास आपण करतोय. ते सोडवायचं तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही भाग देऊ शकताय, 7 भाग द्या, 4 भाग द्या इथं, मग परत त्याची व्हॅल्यू लहान होईल, मग तुम्हाला प्रश्न जमणारच आहे, तो कोणालाही जमेल. पण त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच कोणता असावा, कशा पद्धतीने त्याला आपण बघावं. जर मी असं केलं 28 गुणिले 99, तर युनिट प्लेसला बघा, एकक स्थानी बघा, 9×8 म्हणजे 2 येईल, पण 27 इथं 4 आहे ना, इथं तर 2 नाही आहे. मग 28 गुणिले 98 जर केलं तर 8 गुणिले 8 64, म्हणजे युनिट प्लेसला किती येईल 4 येईल. म्हणजे अशी पॉसिबिलिटी आहे की 2744 भागिले 28 केलं तर त्याचा आन्सर कुठेतरी 98 येईल. आणि 98 येणं हे सुद्धा बरोबरच आहे, कारण 98 भागिले खाली तर 14 येते, म्हणजे 98ला 14ने भाग जातो. मग लॉजिक लावताना मी असं लावलं की बाबा 28च्या किती पट ही संख्या आहे, 100 गुणिले केलं तर 2700 2800 येतं, 28च्या खाली संख्या आहे. मग ठीक आहे, युनिट प्लेसचा इथं यूज केला मी, म्हणजे इथे किती आला 98. मग 98 भागिले 14 केलं तर ही व्हॅल्यू किती येणार आहे 7 येणार आहे. मग 42 अधिक 7 किती येईल 49 बरोबर 7चा एक्स पॉवर. मग हे सगळ्यांनाच माहित आहे, 7चा स्क्वेअर केल्यानंतर 49 येतं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती येणार आहे 2 येणार आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा वेगळं असं काही झालेलं नाही, फक्त 28चा आपण किती पट काढली, 28 गुणिले 100, 28 गुणिले 99 आणि 98. मग यांचा युनिट प्लेस काढून इथं किती येतं त्याच्यानुसार मी केलं. मी ह्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह केला असता. काही लोकांनी 2744ला थोडस 4 भाग देऊन 7 भाग देऊन ही व्हॅल्यू कमी केली असती, इथं पण कमी केली असती आणि एक स्टेप वाढली असती. पण जर तुम्ही असा अप्रोच ठेवला की 28च्या थोडंसं कमी आहे, म्हणजे कुठेतरी 98 97 96 99 ह्या गोष्टी येतील, आणि इथं परत भागिले 14 असल्यामुळं ते 14च्या पाड्यात सुद्धा असावं, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. सिम्प्लिफिकेशनचं अभ्यास करताना, ते सोडवताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्याला काय होतं की अगदी कमी वेळेमध्ये ते जमून जात. पुढचा प्रश्न बघूयात. 264 भागिले 24 अधिक 190 भागिले 5 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले 5. मी पूर्ण एकदम बेसिक न सांगतोय, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण तरी पण जे नवीन ज्यांनी बॅच लावले किंवा नवीन अभ्यास करतायत त्यांच्यासाठी थोडस त्यांना समजण्यासाठी एकदम बेसिक न सांगतोय, तुम्हाला सुद्धा एखाद्या गोष्टी समजून जातील. जर 24 न भाग दिला तर इथे किती होईल, 24 एके 24 कॅरी फॉरवर्ड 2, 24 एके 24 11 आलं. पेपर वरती आपल्याला काय करायचं, इथं 11 लिहून घ्यायचं आहे. तुमच्या समोर एक्झामला गेल्यानंतर पेन पेपर असेल पुढे, 11 फक्त लिहून ठेवा, ठीक आहे. आता 190 भागिले 5, तर ज्यावेळी भागिले 5 असतं त्यावेळी 1 शून्य काढून टाकायची आणि 19ची डबल करायची, हे प्लस चिन्ह आलं 38. 190 भागिले 5 तर किती येईल, 5 तिरक 15 कॅरी फॉरवर्ड 4 पंचाठी 40, आपलं किती आन्सर आलं 38. ज्यावेळी भागिले 5 असतं त्यावेळी इथे एखादी शून्य असेल तर ते 0 काढून टाका आणि ह्या संख्येला डायरेक्ट डबल करा, 19ची दुप्पट किती येईल 38. मग मी लिहिताना काय लिहिलं, 11 लिहिलं होतं पेपरवरती,
पेपरवरती मी काय लिहिलं होतं, फक्त 11 लिहिलं होतं, कारण मी याला भाग दिला होता. ह्या ज्या गोष्टी आहेत 190/5 हे मी ओरली केलं, म्हणजे लिहिताना फक्त गडबड असं फास्ट मध्ये मी 11 लिहून ठेवलं. 190/5 केल्यावर किती आलं, 38. मी आता 38 नाही लिहिणार, मी 38 लिहित बसलो तर तिथं माझा 1-2 सेकंद गेले. मग 38 मध्ये 11 मिळवायचा, 38 मध्ये 11 नाही मिळवता येईल, 38 मध्ये 10 मिळवा, 48 आणि वरचा एक 49. मी आता इथे 49 लिहितोय, 49. मग RHS मध्ये असलेलं हे भागिले 5 आहे, ते इकडे LHS मध्ये आल्यानंतर काय होईल, गुणिले 5 होईल. मी 5 पण लिहित बसणार नाही, पेपरवर फक्त मी 2 व्हॅल्यू लिहा, एक 11 आणि 49. टाइम वाचला माझा. मग 49 गुणिले 5 जर आपल्याला करायचं असेल तर डायरेक्ट ते 245 येतं, आपल्याला माहित आहे. मग काही लोक काय करतील, 5 नव्हे 45, कॅरी फॉरवर्ड 4, 5 चोक 20 नि 4 24 असंही करतील. पण असंही करता येईल की 49 ला जर थोडस, याच्यामधली मी एक मेथड सांगतोय, इथंच आपला प्रश्न संपतोय, 245 आन्सर येतं त्याचं. पण 49 गुणिले 5 करताना 49 म्हणजे किती असतं रे, 40 अधिक 9, याला आपण काय करतो, गुणिले 5 करतो. मग 40 गुणिले 5 जर केलं 200 आणि 9 गुणिले 5 केलं तर 45, तर आपल्याला किती येईल आन्सर, 245. असा सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं. म्हणजे 5 गुणिले 4 केलं 200 आलं, म्हणजे 5 चोक 20 आणि 1 0 200 आणि प्लस 5 नाही 45. लहान लहान गोष्टी आहेत पण लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, मॅटर करतील सिम्प्लिफिकेशनच्या एक्झाम मध्ये, सॉरी सिम्प्लिफिकेशनच्या टॉपिक मध्ये. तो प्रश्न सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी खूप मॅटर करतील. फक्त सिम्प्लिफिकेशन सोडवताना ह्याच गोष्टींचा आपल्याला यूज करायचा आहे आणि ह्याच सेन्सने सोडवायचं आहे, जेणेकरून आपला टाइम कमी होईल. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये LHS आणि RHS मध्ये 2 क्वेश्चन मार्क आहेत, एक या ठिकाणी एक या ठिकाणी, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. कसं की जर तिरपा गुणाकार केला तर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर येईल, बरोबर ह्या दोन्हींचा गुणाकार येईल, 27 गुणिले 60 गुणिले 36 गुणिले 5. मग इतका सगळा गुणाकार आपल्याला करायचा आहे का, मग इतका गुणाकार करेपर्यंत माझं 1 मिनिट जाईल, 2 मिनिटं जाईल, पण इतका गुणाकार करून सुद्धा आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, मग ते पण आपल्याला जमणार आहे का. मग ह्याच गोष्टींचं जर आपण जर इथं बघितलं तर 36 गुणिले 5 एकदम इझी गुणाकार आहे. 36 गुणिले 5 म्हणजे 5 ला डबल करा 10 करा, इथं 5 ला 10 करा आणि 36 ला 18 करा, 18 गुणिले 10 180, किंवा 36 गुणिले 5 आपल्याला ते बघता बघताच कळतं की 180 येतं. ठीक आहे, 180 आलं. मग ह्या दोन व्हॅल्यू मध्ये 180 आपल्याला करता येतं का, ठीक आहे करता येईल ना. 27 ला जर आपण 9 गुणिले 3 केलं तर, आणि हे ऍज इट इज 60 ठेवलं तर 60 गुणिले 3 किती आलं, 180, गुणिले इथं आपण ऑलरेडी काढून घेतलं होतं 180 आणि इकडे 9. ठीक आहे, मग आपल्याला क्वेश्चन मार्कचं स्क्वेअर आहे, आता याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग ह्या 2 अमाऊंट पैकी मी इथं एक अमाऊंट घेतो, कारण स्क्वेअर म्हणजे एकाच संख्येचा 2दा गुणाकार. मग स्क्वेअर रूट काढताना मी ह्या 2 संख्यांचं एकच संख्या घेतो आणि 9च्या ठिकाणी मी 3 घेतो, कारण 9चं स्क्वेअर रूट काढलं. मग 180 गुणिले जर 3 केलं तर माझं उत्तर येईल 540. तर पूर्ण गुणाकार आपल्याला करायला लागलेला नाही, मी फक्त काय केलं होतं की हे फक्त बघून घेतलं होतं. पेपरवर लिहिताना आपण काय करतोय की ठीक आहे, आपण ह्या 4 गोष्टी लिहून घेतल्या, 36 गुणिले 5 मी करून घेतलं 180, आणि ह्या दोन्हींना मी काय केलं, थोडस याचं 60 गुणिले 3 मध्ये त्याचं ट्रान्सफर करून घेतलं आणि 9 गुणिले 3 असं सुद्धा इथे लिहून घेतलं होतं, म्हणजे 180 आणि इकडच्या गोष्टींचं आपण बघितलंच. ह्या पद्धतीने पण आपल्याला सॉल्व्ह करता येतं. पूर्ण गुणाकार करत बसायचं नाही, याच्यामध्ये तुमचा टाइम जाईल, आणि टाइम जाणं म्हणजे हा आपल्याला लावलेला एक ट्रॅप असतो एक्झामने. त्याच्यामुळे ह्या पद्धतीत तुम्ही तिथं अप्लाय करा एक्झाम मध्ये, आणि सिम्प्लिफिकेशनला लागणारा टाइम तुम्ही काय करा, कमी करा. पुढचा प्रश्न बघूयात, 256/16. हे तरी एकदम इझीच आहे, तुम्हाला पेनला सुद्धा हात लावायची गरज नाही. 256/16 केलं 16 आलं, यांचा उत्तर 16, लिहिण्याची पण गरज नाही, हे सॉल्व्ह करतच जायचं. 256/16 16, 16 गुणिले 4 64, 64 x बरोबर 8, म्हणजे इकडं x जाईल, इकडं 8 येईल, 64/8 8. 5 8 10 सेकंदामध्ये हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. इतका कमी वेळेचा हा प्रश्न होता, किंवा इतका कमी वेळेचा हा, याच्यामध्ये काहीच नव्हतं, एकदम व्हॅल्यू सुद्धा लहान होत्या, तुम्हाला बघता क्षणी ह्या गोष्टी जमल्या असत्या. पुढचा प्रश्न बघू, फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन आहेत.
अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जितक्या होल व्हॅल्यू दिसतात, इथं 3 आहे, 4 आहे, 9 आहे, ह्या तिघांची बेरीज करा. 3 आणि 4 7, 7 आणि 9 16. ठीक आहे. आता राहिलं कोण? फ्रॅक्शन. इथं आहे 1/2, 3/4, 3/4. मग सगळ्यांचं जर आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर आपल्याला बेस हा आपल्याला कॉमन करावा लागेल किंवा सेम करावं लागेल. इथं 4 आहे, इथं 4 आहे, पण इथं 4 नाही. मग डिनॉमिनेटर मध्ये काय करतोय आपण, 1/2 ला इथं बेस 4 येण्यासाठी काय करतोय, गुणिले 2 करतो. इथं गुणिले 2 आणि इकडे सुद्धा गुणिले 2 होईल. म्हणजे हा किती येईल फ्रॅक्शन, 2/4. हे 2/4, 3/4 आणि 3/4. इकडचे 3/4 हे दोन्ही सुद्धा उचलून मी काय केलं, इथे लिहून घेतलं. ह्या तिघांची जर ऍडिशन करायचं असेल, 3 3 6 आणि 2 8, 8 भागिले 4 उत्तर येईल 2. ऑलरेडी आपण 16 काढून घेतलं होतं आणि याचा आन्सर किती, 2. 16 अधिक 2 किती येईल, 18 येईल. हे फक्त लिहून घेतो म्हणून आपल्याला वेळ लागतो. जर तुम्हाला जर बघितलं, बघता बघता क्षणी जर हे जर केलं तर 9 आणि 4 13, 13 आणि 3 16 आणि 3 आणि 3 6 आणि ह्याची डबल 1 गुणिले 2 केलं तर 2, 6 आणि 2 8, 8 भागिले 4 2, 16 आणि 2 18. डायरेक्ट आपल्याला 10-15 सेकंदामध्ये याचा आन्सर येतो. ह्या पद्धती आपल्याला जोपर्यंत तुम्ही त्या अप्लाय करत नाही तोपर्यंत सिम्प्लिफिकेशनचा तुमचा सॉल्व्ह करण्याचा टाइम कमी होणारच नाही. तुम्हाला मग 30 सेकंद लागतील, 45 सेकंद लागतील आणि बाकीची मुलं तुमच्या पुढे निघून जातील. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये असलेले शॉर्टकट्स फक्त शोधायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचा ह्या गोष्टी फक्त शिकून घ्यायच्या आहेत. बाकी सिम्प्लिफिकेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं जर बघितलं तर 16 डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क प्लस 48 डिवायडेड बाय 2 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 20. दोन ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. मग कसं सॉल्व्ह कराल, तर हा असा येईल, क्वेश्चन मार्कला मी x म्हणतो, प्लस 48 आणि 2x इज इक्वल टू 20. हे आपण करून घेतलं. हाच प्रश्न आहे. हा फक्त एकसारखा सलग सिरीज मध्ये लिहिलाय. मी फक्त डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये याला लिहून घेतलं. मग इथं पण तुम्हाला बेस सेम करून घ्या ना. इथं इथं जर गुणिले 2 केलं 2x होईल. इथं सुद्धा 2 गुणिले केलं तर काय होईल, 16 दुनी 32 होईल. 32 ने 48 80, 32 आणि 48 80, 80 भागिले 2x बरोबर 20. म्हणजे 80 बरोबर 40x. x बरोबर किती येईल, 2. आपल्याला तेच शोधायचं होतं, x बरोबर 2. हे मात्र तुम्ही बघितलं तर 225 भागिले 45 केलं तर 5 येईल आणि 5 भागिले 0.5 केलं तर 10 येईल. 10 गुणिले 75 750. ओरलीच झाला असता प्रश्न. 256चा पॉवर दिलाय 1/4 आणि 512चा पॉवर आहे -1/3. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की 256चं स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याचं परत स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला, कारण 1/4 हा पॉवर आहे. 256चं स्क्वेअर रूट किती येईल, 16 आणि 16चं स्क्वेअर रूट 4. 4 गुणिले 512चं क्यूब रूट 1/8, कारण इथं मायनस मध्ये पॉवर दिलाय त्याच्यामुळे 1/8 येईल. गुणिले 6चा स्क्वेअर 36. 4 1 4, 4 2 8, 36 भागिले 2 18. एकदम हा सुद्धा बेसिक प्रश्न होता. या प्रश्नामध्ये जर बघितलं 1200च्या 90% किती येतात, 12 गुणिले 9 108, म्हणजे 1080 वजा 1 1079. मी पेपरवरती किती अमाऊंट लिहिल, 1079. 12 चोक 48 आणि 13चा स्क्वेअर 169. 12 चोक 48, 13चा स्क्वेअर 169. ह्या तिघांची ऍडिशन केल्यानंतर जे आन्सर येईल त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. जर स्क्वेअर रूट काढलं तर ऍडिशन किती येईल याची जर आपण थोडस असं बघितलं तर हे कुठेतरी 1100, 200, 1100, 1300, 200 पकडले, मी याला जास्त पकडलं, हे 1300च्या आसपास कुठेतरी व्हॅल्यू जाईल. मग 1300च्या जवळपास जर आपण स्क्वेअर जी संख्या बघितली तर ती 1296 आहे, कारण 1296 कोणाचा स्क्वेअर आहे, 36चा आहे. तरी सुद्धा जर असं लॉजिक समजा नाही लागलं तर याची ऍडिशन करून घ्या. 9 8 17, 17 9 26, 26. त्याच्यानंतर युनिट प्लेसला किती आली, 6 आली. याचा स्क्वेअर करा. युनिट प्लेसला किती येईल, 1 येईल. याचा 36चा 6 येईल, इथं 5 येईल, 16चा 6 येईल आणि 81चा 1 येईल. म्हणजे 16चा स्क्वेअर केल्यानंतर 256, म्हणजे त्याच्या युनिट प्लेसला किती येईल, 6 येईल. आपल्याला आन्सर सुद्धा युनिट प्लेसला किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, म्हणजे दोनच ऑप्शन उरले, एक 36 आणि 16. 16चा जर स्क्वेअर केला तर तो 256 येतो आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत यांची ऍडिशन आहे ही 256 प्लस येते,
256 पेक्षा जास्त येते, म्हणजे आपलं राईट आन्सर काय असणार आहे, 3600 असणार आहे. यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे होतं की ही व्हॅल्यू कुठेतरी 1200-1300च्या आसपास येईल, आणि त्याचं स्क्वेअर रूट जर बघितलं आपण तर 36, कारण 25चं जर स्क्वेअर रूट बघितलं तर 725, आणि ह्याला 50 पकडलं तर 2500, म्हणजे 2401 याचा स्क्वेअर येतो. ही अमाऊंट जरा थोडी व्हॅल्यू जास्त जाते, त्याच्यामुळे आपल्याला ते बघूनच समजायला पाहिजे होतं. ह्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर 243 चा पॉवर दिलाय, किंवा ते स्क्वेअर रूट मध्ये इथं किती व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. तर 243 म्हटल्यानंतर आपल्याला एक डिजिट आठवला पाहिजे, किंवा एक संख्या आठवली पाहिजे, 3. किंवा 81 म्हणल्यावर आपल्याला जसं 9 आठवतं, 27 म्हणलं तर 3 आठवतं. ते थोडंसं लक्षात येतं की 243चं म्हणल्यानंतर आपल्याला काय आठवायला पाहिजे, 3. तर 3 गुणिले 64 भागिले 81 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर इंटू 16/3, हे असं इक्वेशन किंवा असा प्रश्न होईल. 3 एके 3 आणि हे 81 ला भाग दिल्यावर 27 होईल. पुढे स्टेप कशी येईल, 64 भागिले 27 गुणिले हा जो फ्रॅक्शन आहे LHS मध्ये आल्यानंतर उलटा होईल, 3/16. 16 एके 16, 16 चौक 64, 3 एके 3, 3 9 27. इथं RHS मध्ये काय राहील, क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट काढायचं, 2चं स्क्वेअर, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 9चं स्क्वेअर रूट 3, तर तुमचा आन्सर किती येईल, 2/3. पण एक्झाम मध्ये सोडवताना इतक्या सगळ्या स्टेप करण्याची काही गरज होती का, किंवा आपण ठीक आहे सोडवून बघतो म्हणून आपण स्टेप बाय स्टेप लिहितोय समजण्यासाठी, पण एक्झामला बसलोय, समोर पेपर आहे, पेपरवरती काय लिहायचं आहे, तर मी पेपरवरती इथं असं याचा आन्सर काढीन 3, आणि 3 81 ला 81 भागिले 3 केल्यावर किती येईल, 27. पेपरवर लिहिताना मी 64 भागिले 27 लिहिल, त्याच्यानंतर इंटू करेन, आणि हा फ्रॅक्शन जो RHS मध्ये याला 3/16 करून येईल. म्हणजे पेपरला मी फक्त डायरेक्ट एकच स्टेप लिहिन, 16 एके 16, 16 चौक 64, 3 एके 3, 3 9 27. मग याचं स्क्वेअर रूट जर काढलं 4 आणि 9चं तर ते येईल 2/3. ह्या पद्धतीने आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे, सगळ्या स्टेप लिहित बसायचं नाही आहे, त्याच्यानंतर आपल्याला एकदम कमी टाइम मध्ये ते प्रश्न जमणारच आहे. 18% ऑफ 2400, म्हणजे 18 गुणिले 24 जर केला, 18 चौक 72, कॅरी फॉरवर्ड 7, 18 दुनी 36 ने 7 43, वजा 35 दुनी 70, कारण ह्या पर्सेंटेज साठी 2 शून्य कॅन्सल झाल्या. तर ह्यांचं जर आपण जर सबस्ट्रक्शन केलं, 2 6 362 आणि RHS मध्ये असलेलं इंटू 5 LHS मध्ये आल्यानंतर डिवायडेड बाय 5 होईल, 5 7 35, एक उरला, 5 दुनी 10, 5 21, 72.4. याच्यासाठी थोडंसं मला इतक्या गोष्टी लिहून घ्यायला लागल्या. ठीक आहे, इतका पण काही जास्त वेळ लागत नाही, 25-30 सेकंदामध्ये हा प्रश्न जमून गेला असता. एकदम इझी लेवलचे प्रश्न असतात, सिम्प्लिफिकेशनच्या प्रश्नामध्ये इतकं पण लॉजिक लावण्यासारखं काही नसतं. RRB क्लर्क सारख्या एक्झामला ठीक आहे, POची एक प्रीची एक्झाम आहे, तिथं तुम्हाला अप्रॉक्सचे प्रश्न दिसतील, तिथं थोडासा टाइम लागू शकतो, 30 सेकंद 40 सेकंद. पण RRB सारख्या एक्झामला तुम्हाला एकदम कमी टाइम मध्ये सुटून जातात. 12-12 मार्काची सिम्प्लिफिकेशन येतात, कधी 13 मार्काचं येतं, कधी 10 मार्काचं येतं, कधी 9 प्रश्न असतात. पण इतके सिम्प्लिफिकेशन तुम्हाला ॲव्हरेज 9 ते 10 हे बघायलाच मिळतात, कोणतीही शिफ्ट असो. मग ह्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर 27 भागिले 9, मी डायरेक्ट काय करेन, 27चा स्क्वेअर आहे भागिले 9, इंटू 9 असल्यामुळे हे 9 कॅन्सल होईल. इथं आपल्याला काय दिसेल, इंटू 9, हे 9 ने 9 कॅन्सल होईल. पेपरवर लिहिताना मी काय लिहिन, 27चा स्क्वेअर इतकंच लिहिन. मग 3चा एक्स पॉवर इज इक्वल टू 27चा दुसरा. 27 म्हणजे काय, 3चा क्यूब आहे, आणि जर ह्या ब्रॅकेटचा जर पुन्हा आपण स्क्वेअर केला तर 3चा पॉवर किती येईल, 3 दोन्ही 6, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे, 3चा एक्स पॉवर इज इक्वल टू 3चा 6वा पॉवर, म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे, 6 असणार आहे. पेपरवर कोणती गोष्ट लिहून ठेवायची आणि डोक्यामध्ये किंवा ओरली करताना लक्षात कोणती गोष्ट ठेवायची, ह्या गोष्टी ज्याला कळल्या तो सिम्प्लिफिकेशन अगदी इझिली सोडवणार आहे, आणि ते पण कमी टाइम मध्ये. असे काही प्रश्न असतात की जे 8 सेकंद 10 सेकंदामध्ये सुद्धा जमून जातात, पण आपल्याला त्या लहान लहान गोष्टी कळल्या पाहिजेत, त्याचं लॉजिक समजलं पाहिजे, हाफ डबलच्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. पॉईंटमध्ये एखादी जर व्हॅल्यू असेल तर 35.5 आहे, पण त्याला आपण डबल करून 71 बनवलं पाहिजे, पुढे इंटू काय असेल तर त्याला हाफ केलं पाहिजे. ह्या गोष्टी जो ऑफलाईनला सॉल्व्ह करतो, जो ऑफलाईनला प्रॅक्टिस करतो, त्या व्यक्तीला सिम्प्लिफिकेशन हे एकदम इझिली होऊन जातं.
आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे, एकदम इझी प्रश्न आपण घेतले होते. पुढच्या पार्टमध्ये आपण थोडेसे याच्यापेक्षा लेंदी क्वेश्चन, ज्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळेल किंवा नवीन काहीतरी शॉर्ट ट्रिक्स असतील, असा आपण एखादा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये घेऊ. हे फक्त बेसिक बेसिक तुमच्या लक्षात येण्यासाठी मी घेतलं होतं. याच्यामधले एक जरी तुम्हाला कन्सेप्ट कळाली असली तर तुम्ही जर त्याचा अप्लाय ऍक्च्युअल एक्झाममध्ये केलं, मॉकमध्ये केलं, तर नक्की तुमचा टाइम हा कमी होणार आहे आणि अटेम्प्ट हा 100% वाढणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जाऊन तुम्ही नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे कंटेंट चांगल्या प्रकारचं येणार आहे. मी सध्या ह्या गोष्टी चालू करतोय. हळूहळू आपल्याला कमर्शियलकडे वळायचं आहे, प्री सोडून मेन्सकडे पण जायचं आहे. सगळ्या गोष्टी होतील, फक्त कनेक्टेड राहा. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत थँक्यू.